हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूयात. हिंदू धर्मामध्ये उपवासाला विशेष महत्त्व आहे. तेच जण हे नेहमी उपवास धरत असतात. आज आपण सोमवारची उपासना कशी करायची, कोणत्या पद्धतीने महादेवांची पूजा केल्याने शुभ फळ भेटते ते आज पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूयात की सोमवारची उपासना कशी करायची. महादेव हे अत्यंत दयाळू आहेत. ते भक्तांची भोळी भक्ती मानून घेतात. म्हणूनच तर महादेवांना भोळा शंकर असे म्हटले जाते. महादेवांची भक्ती मनापासून केली तर त्याचे फळ नक्कीच भेटते. पण त्यांचा चांगला आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्की कशी उपासना करावी हे आपण पाहणार आहोत. तर सोमवारची पूजा उपासना कशी करावी हे पाहूयात. पण त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री महादेवांची उपासना करण्याचा शुभ दिन म्हणजे सोमवार. सोमवारी महादेवांची पूजा केल्यानंतर महादेव खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करतात. चला पाहूयात पूजा कशी करावी. सोमवारी सकाळी लवकर उठावे, उठून स्नान करावे. आपल्या देवघरातील किंवा शक्य झाल्यास मंदिरातील शिवपिंडीला उपलब्ध असलेल्या पाण्याने अभिषेक घालावा. फक्त जल अभिषेकाने देखील इच्छित गोष्टी प्राप्त होतात. नंतर तुम्हाला शक्य असल्यास दुधाचा अभिषेक घालावा. यामुळे तन मन धन यात निर्माण होणाऱ्या कलहांची शांती होते. नंतर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करावे. पूजा करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहा. पण बेलपत्र ठेवताना एक काळजी नक्की घ्या. बेलपत्र शिवपिंडीवर नेहमी उलटे ठेवावे, कारण शिवपिंड म्हणजे साक्षात महादेव. आणि नंदींना बेलपत्र वाहताना नेहमी ते सरळ ठेवावे, कारण नंदी हे महादेवांची सवारी आहेत. म्हणूनच बेलपत्र हे शिवपिंडीवरती उलटे तसेच नंदींवरती सरळ ठेवावे. ही काळजी तुम्ही प्रत्येक वेळी घ्या. पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहिल्यामुळे अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. त्यानंतर पांढरी फुले, अखंड अक्षता, शक्य झाल्यास बेलफळ, धोत्र्याचे फूल फळ अर्पण करावे. महादेवांना धोत्र्याचे फूल व फळ अत्यंत प्रिय आहे. सर्व पूजा झाल्यानंतर मंत्र जप करावा. तुम्ही महामृत्युंजय मंत्र सुद्धा म्हणू शकता. रावणरचित शिवतांडव स्तोत्र तुम्ही ऐका किंवा त्याचे पठण करा. शक्य झाल्यास मंदिरामध्ये शिवस्तोत्राचे पठण केले तर खूप पुण्य मिळते. तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही शिवलीलामृतातील 11वा अध्याय वाचावा. त्यामुळे अनेक जन्मांचे पुण्य आपल्याला भेटून जाते. हे सर्व झाल्यानंतर कापूर लावून शंकराची आरती करावी. यामुळे जीवनात प्रगती होते, आत्मिक शांती लाभते. दिवसभर उपवास करावा. तुम्ही शाबू किंवा इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, पण मनातल्या मनात महादेवांचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा. संध्याकाळी दिवा लावून घरातील शिवलिंगावर अक्षता, शक्य झाल्यास बेलपत्र अर्पण करून उपवास सोडावा. श्री महादेवांची मनपूर्वक पूजा केल्यानंतर भाग्योदय होतो, म्हणजेच नोकरी व्यवसायात प्रगती होते. कन्यांना इच्छित पती मिळतो. जसे की माता पार्वतींनी कठोर तपस्या करून महादेवांना प्रसन्न केले व त्यांनी महादेवांना वरले. त्याच प्रकारे कन्यांनी जर मनोभावे उपवास केला तर त्यांना त्यांचा इच्छित पती मिळतो. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा करून आपली मनोकामना पूर्ण करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.